मोठ्या आनंदात आणि उत्साहात अयोध्येमध्ये रामलल्ला विराजमान होणार आहेत. मात्र 92ला बाबरी पाडली त्यावेळेस रामलल्ला कुठे होते किंवा त्यांची सुरक्षा कशा प्रकारे करण्यात आली, हे सगळं आता त्याचा इतिहास जो आहे तो उलगडला जातोय. माझ्या पाठीमागे फोटो आहे माधवराव जोशी यांचा. खरं तर माधवराव जोशी आता हयात नाहीयेत. मात्र ज्यावेळेस बाबरी 92ला पाडली त्यावेळेस रामलल्ला विराजमान होते. त्यांना सुरक्षित ठेवणं आणि त्यांची जबाबदारी जी आहे ती माधवराव होती. त्यांचे सहकारी शरद गंजीवाले सर माझ्या सोबत आहेत, कारसेवक आहेत. असंख्य कारसेवकांचं स्वप्न सध्या पुरा होताना आपण पाहतोय. त्यांच्या कन्या आहेत माधवराव जोशींच्या, धरित्री जोशी मॅडम. खरं तर आपण पहिल्यांदा त्यांना विचारत मॅडम, खरं तर आत्ता खूप मोठा आनंदाचा क्षण देशासाठी आहे, आपल्यासाठी आहे. मात्र जे तुमच्या वडिलांनी काम केलं ते पण खूप महत्वाचं आहे, त्याबद्दल काय वाटते? निश्चितच ही आम्हा कुटुंबियांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की 6 डिसेंबरचे ते 6 तास माझ्या मते अत्यंत क्रुशल तास होते, संवेदनशील तास होते आणि त्या तासांमध्ये रामलल्ला सुरक्षित राहणं ही अत्यंत जोखमीची जबाबदारी होती मला असं वाटतंय. आणि अशोकजी सिंहलांचे अत्यंत विश्वासाचे आणि अत्यंत घरोबा होता आमच्या घरी. अशोकजी सिंहल असंख्य वेळेला आलेले. त्यावेळेला मी लहानपणी त्यांच्या अगदी जवळ बसून खेळलेली आहे. त्यावेळेला एवढी मोठी व्यक्ती आहे ही कल्पना नव्हती. पण अशोकजींनी विश्वासाने ती रामलल्ला बाबांच्याकडे सुपूर्द केले होते आणि बाबांनी जीवाची शर्त करून रामलल्लांची सुरक्षा त्या अत्यंत संवेदनशील तासामध्ये केली. याचा निश्चित अभिमान आहे मला. 92च्या काय आठवणी तुम्हाला आठवतात की बाबा तिकडे गेले किंवा नंतर आल्यानंतर त्यांनी काही सगळं घडलेलं तुम्हाला सांगितलंय? हो, निश्चितच 92ला 6 डिसेंबर हा जो महत्वाचा दिवस होता. त्याच्या आधी नोव्हेंबरमध्येच बाबा आणि त्यांचे सहकारी कारसेवेला गेले होते. मला आठवतंय बाबा कारसेवेला निघायच्या आधी 2 दिवस आमच्याकडे स्वर्गीय बाबूजी म्हणजे संगीतकार सुधीरजी फडके आमच्याकडे राहायला आले होते. ते स्वतः कट्टर सावरकर भक्त आणि संघाचे स्वयंसेवक असे होते. त्यामुळे ते बाबांबरोबर होते. त्यावेळेचे खासदार अण्णा जोशी आणि असंख्य कार्यकर्त्यांचा चमू होता. तर हे सगळे नोव्हेंबरमध्ये गेले. त्यानंतर मात्र आमचा काहीही संपर्क नव्हता बाबांबरोबर. निश्चितच माझ्या आईला खूप काळजी होती आणि आम्हालाही काळजी होती. पण बाबांनी सांगितलं होतं तुम्ही काळजी करू नका, ज्या कार्याला चाललोय ते कार्य पूर्ण करूनच मी येणार आहे. आणि 6 डिसेंबरचा हा प्रसंग जेव्हा घडला त्यानंतरही अक्षरशः मला आठवतंय पहाटेपासून लँडलाईनचे फोन खणखणत होते. त्या काळात मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हते. त्यामुळे संपर्क करायला असं कुठलं साधन नव्हतं की बाबा कसे आहेत काय आहेत विचारायला. त्यामुळे आम्ही फक्त त्यांच्या फोनची वाट बघत होतो, आतुरतेने वाट बघत होतो फोनची. पण संपर्क काही होऊ शकत नव्हता. 6 डिसेंबरची घटना घडल्यावरही 3-4 दिवस काही संपर्क झाला नाही. मात्र त्याच्यानंतर 5 दिवसांनी त्यांचं जेव्हा तिकडनं निघायचं ठरलं, त्यांना आदेशच देण्यात आले होते निघा म्हणून. तर मग त्यावेळेला निघायच्या आदल्या दिवशी बाबांचा फोन आला होता की मी सुरक्षित आहे, व्यवस्थित आहे, मी येतोय पुण्याला. मग मात्र घरामध्ये अतिशय आनंद झाला होता. सगळे नातेवाईक कार्यकर्ते सगळे त्यांच्या स्वागताला जमले होते. जंगी स्वागत केलं, आईनी ओवाळलं होतं त्यावेळेला बाबांना आणि अख्खी गल्ली म्हणजे सगळी तुडुंब भरलेली होती इथे बाबांच्या स्वागताला. असं वातावरण होतं. सगळं होत असताना त्यांनी जे कार्य केलं ते खूप मोठं होतं. तो प्रसंग कधी तुम्हाला त्यानंतर त्यांनी सांगितला? ही सगळी धामधूम संपली त्यानंतरचा खरं सांगायचं तर काळ तो खूप कठीण होता, अवघड होता. सतत पोलिसांच्या नजरा होत्या. विश्व हिंदू परिषदेवर बंदी घालण्यात आलेली होती माझ्या मते त्याच काळात. आणि त्यामुळे बाबांना टेन्शनचं काम होतं. आज आदरणीय मोदीजींचं सरकार आहे आणि त्या सरकारच्या पुढाकाराने हे सगळं साकार होतंय. पण त्यावेळेला प्रतिकूल वातावरण होतं आणि त्या वातावरणामध्ये त्यांनी हे सगळं पार पाडलेलं आहे. त्यामुळे बाबांनी ही गोष्ट आम्हाला खाजगीमध्ये सांगितलेली होती आणि संघाच्या वरिष्ठ वर्तुळामध्ये ही माहिती होती. अशोकजींना खुद्द माहिती होती. त्यामुळे हा आणि अतिशय मोजक्या लोकांना हाताच्या बोटावरच्या माहिती होती. त्यातली अशोकजी आणि बाबांनी घरी आम्हाला अर्थातच ही बसून सांगितलेली होती. पण ते म्हणले होते की आत्ता हा विषय बोलण्यासारखा नाहीये बाहेर, कारण त्यावेळेला सगळं वातावरण प्रतिकूल होतं.
नक्कीच आपण पाहतोय की माधवराव जोशींनी केलेले जे कार्य होतं त्यांच्या सोबत जे कारसेवक होते शरद गंजेवाले सर, प्रत्यक्षात ज्यावेळेस हे सगळं घडलं त्यावेळेस तुम्ही तिथं होता. नेमके त्यावेळेची परिस्थिती काय होती? 6 डिसेंबर कार सेवा सकाळी सुरू झाली म्हणजे स्वरूप असं होतं कार सेवेचं की शरवी नदीतून काही रेती आणायची आणि ती त्या ठिकाणी समर्पित करायची. जे सांगितलं होतं त्याप्रमाणे ऐकायची ही आमची मानसिकता. त्याप्रमाणे आम्ही शरयूकडनं रेती घेऊन त्या ठिकाणी निघालो. काही जणांनी उपरण्यात घेतली होती, काही जणांनी रुमालात घेतली होती आणि त्या ठिकाणी सभेच्या ठिकाणी आम्ही थोडं पुढे बसलेलो होतो. प्रमोद महाजनांचं भाषण चालू असताना साधारण 11:45 सकाळचा सुमार असेल आणि काहीतरी चुळबुळ आम्हाला दिसली आमच्या मागे आणि बघेपर्यंत आम्हाला जय श्रीरामच्या घोषणा ऐकू आल्या आणि आमची नजर ढाच्याकडे वळली. त्या ढाच्यावर अनेक कारसेवक उत्स्फूर्तपणे चढाई करत होते. भगवे झेंडे त्यांच्या हातात होते. जय श्रीरामच्या घोषणा देत होते आणि या जय श्रीरामच्या घोषणेमुळे पुढची सभा सगळी विस्कळीत झाली. त्या सभेच्या ठिकाणचा ताबा जो आहे तो त्या ठिकाणी साध्वी ऋतंबरा देवी, आचार्य धर्मेंद्रजी आणि साध्वी उमा भारती अशा तिघांनी घेतला. इकडं आम्ही सुद्धा त्या कारसेवकांनी चढाई केल्यानंतर आम्हाला सुद्धा राहुल नाही. आम्ही सुद्धा त्या कारसेवकांच्या मागोमाग काही जण वानरोड्या घेत गेले, काही जण जो हात मिळतोय त्या हाताला हात धरून वर चढत होते, काही जण जो खांदा मिळतोय त्या खांद्याला हात धरून वर चढत होते आणि आम्ही सुद्धा त्या ढाच्यावर पोचलो. आणि भावना अशी होती की एखाद्या जसं कृष्णाने कालियाचं मर्दन केलं असावं तशीच ती आमच्या मनात भावना होती. सुरुवातीला एकमेकाचा आधार घेऊन आम्ही नाचलो. खाली बघितल्यानंतर थोडं गरगरच होतं, परंतु नंतर जीवाची सुद्धा आम्हाला पर्वा नव्हती. आणि खरोखरच हेच चालू असताना साधारण अर्धा-पाऊण तास गेल्यानंतर काही भगदाड पडायला लागल्यानंतर मात्र मला ढाच्यावरनं खाली उतरायला लागलं. मी पुणे महानगराचा संयोजक असल्यामुळे काय प्रत्यक्ष घडतंय त्या ठिकाणी आपले काही कार्यसेवक काही सपोकेट होत नाहीत ना, त्यांना काही जखमा होत नाही अशा स्वरूपाचं सगळं बघायची कामगिरी होती. ॲम्ब्युलन्सचं सायरन वाजत होतं. मी खाली उतरलो आणि तोपर्यंत मला खाली उतरल्यानंतर माधवराव जोशींची धावपळ दिसली मला. आणि मग माधवराव जोशींच्या मागे मागे मी गेलो. स्वर्गीय अशोकजी सिंगलांनी त्यांना बोलवलेलं होतं. स्वर्गीय अशोकजी त्यांना असं म्हटले कि माधवराव जी, किसी भी हालत में ये जो रामलला है ना वो क्षतिग्रस्त नहीं होना मांगता है, होना नहीं चाहता है, और कुछ भी करो ये रामलला क्षतिग्रस्त नहीं होना, इसलिए जो कुछ करना है वो करो. आणि मग आमच्यासारखं काही कारसेवकांचं कडं माधवराव एखाद्या सेनानीप्रमाणे पुढे निघालेले आहेत आणि त्या ढाच्याच्या ठिकाणी आम्ही माधवरावांच्या बरोबर पोहोचलेलो. त्यांनी ती मूर्ती स्वतःच्या उपरण्यात घेतली, स्वतःच्या छातीशी कवटाळली. वर्ण मलबा पडायला सुरुवात झालेली होती. विटा पडत होत्या, काही कारसेवक जखमी होत होते आणि कधी वरचा ढाचा अंगावर येईल हे सांगता येत नाही अशा स्वरूपाची स्थिती असताना स्वतः माधवरावांनी ती रामलला छातीशी कवटाळली होती आणि त्याच ठिकाणी एका बाजूला ज्या ठिकाणी ढाचा पडून झाला अशा ठिकाणी त्याच ठिकाणी माधवराव उभे होते. 69 वर्षाचा हा चिरतरुण खरोखरच जीवाची शर्त करून त्या ठिकाणी खिंड एखाद्या बाजीप्रभूप्रमाणे लढत होता. आणि ती त्यांनी अजूनही ती चित्र आठवतो. कारसेवा उराशी धरलेली त्यांनी साधारण 4.5-5 तासानंतर ते तिन्ही घुमट पडून त्या ठिकाणी मलबा सुद्धा कारसेवकांनी तेवढ्याच तडफेनं बाजूला केला आणि पुन्हा त्या ठिकाणी रामलला त्या ठिकाणी विराजमान झाली. अशा स्वरूपाचा तो प्रसंग आहे. माधवरावांनी केलेली शर्त ही खरोखरच इतिहासात या माधवरावांच्या कारसेवेला तोड नाही एवढं मी निमित्ताने निश्चित सांगेल. नक्कीच तुम्ही म्हटला की तिथल्या अजूनही तुमच्याकडे बऱ्याचशा आठवणी आहेत. आता आपण बोलताना सांगत होतं मला काय वेगळं होतं त्यावेळेस, कारण त्यावेळेची परिस्थिती आणि आत्ताच्या जमीन आसमानचा फरक आहे असं आपण म्हणतो. मी थोडस तुम्हाला 1990 कडे घेऊन जाईल. मी तुम्हाला 1990 साली
जी कार सेवा ठरलेली होती ती कार सेवा मी त्या ठिकाणी होऊन देणार नाही अशा स्वरूपाचा प्रण मुल्ला मुलायम सिंग यांनी केला होता आणि तो प्रण एवढा तिखट स्वरूपात त्यांनी व्यक्त केला होता की जिंदा परिंदा भी उधर पर नाही मार सकेगा. आणि त्या ठिकाणी अशा स्वरूपाची त्यांनी आव्हान दिलं असताना कारसेवकांना 2 कारसेवक तिथल्या घुमटावर चढले. त्यांनी भगवा ध्वज त्या ठिकाणी फडकवायची कारसेवा केली. रामकुमार आणि शरद कुमार कोठारी असे त्या 2 कारसेवकांची नावं त्या ठिकाणी भगवा ध्वज फडकवण्यात आला आणि या कारसेवकांनी दाखवून दिलं की अरे मुल्ला मुलायम तू लाख बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो मंजूर है राष्ट्रभक्त होता है. आणि खरोखरच त्या ठिकाणी कारसेवा संपन्न झाली. नंतर मुलायम सिंगने या कारसेवकांना मुलायम सिंगांच्या सैनिकांनी या कारसेवकांना गोळ्या झाडून ठार मारलं. कारसेवा झाली, भगवा झेंडा फडकवणारी कारसेवा झाली, परंतु हौतात्म्याची झालर लाभलेली अशी ही कारसेवा झाली. आणि या कारसेवेच्या हौतात्म्याचा बदला हा 6 डिसेंबरला कारसेवकांनी घेतला. अयोध्येत रामक्रांती झाली. या देशात हिंदूंच्या भावभावनांना पायदळी तुडून कोणालाच राज्य करता येणार नाही हे दाखवणारा दिवस म्हणजे 6 डिसेंबरचा दिवस. बाबरी ढाच्यावर कारसेवकांनी घातलेला घाव हा मुस्लिम तुष्टीकरणाच्या सरकारच्या नीतीवर घातलेला घाव होता. ज्या ढाच्याचा चुना हिंदूंच्या रक्तात मिसळला गेला आणि ज्याच्या रक्तातनं ज्या चुन्याच्या मिसळणातनं हा ढाचा उभा राहिला तो कारसेवा करून तो ढाचा उद्ध्वस्त करण्याचं काम 6 डिसेंबरला कारसेवकांनी केलं. जर या देशातले धर्मांध एकत्र येऊन बाबरी मस्जिद ऍक्शन कमिटी स्थापन करू शकतात मुजोरखोर आक्रमक बाबराच्या नावाने, तर या देशातला हिंदू सुद्धा अवघ्या 4.5 तासात परकीय आक्रमणाच्या गुलामगिरीचा कलंक पुसून टाकू शकतो. हे ज्या दिवसाने सिद्ध केलं तो दिवस म्हणजे दिनांक 6 डिसेंबरचा दिवस. आता काय वाटतं? आता मंदिर होतंय सगळं, खरं तर जवळपास 30 वर्षाचा कालावधी उलटलाय. खरं सांगू का, मी स्वतः अत्यंत उन्मनी अवस्थेत आहे. मी आत्ता अयोध्येत असं मला भास होतोय. आणि या अयोध्येत मी मनाने जसं असेल तसे अनेक स्वर्गीय आत्मे त्या ठिकाणी अवतरलेले असतील. कदाचित समर्थ रामदासांचा आत्मा त्या ठिकाणी असेल आणि तो आत्मा असं म्हणत असेल की बुडाला औरंग्या पापी लेंच संवार झाला, मांडिली मोडली क्षेत्रे आनंद वनभवनी. कदाचित एखादे नाना पालकरांसारखे कवी त्या ठिकाणी असतील आणि ते म्हणत असेल की धूम धडाड धूम हो रायगडावर नाद तुटले परत आस्याचे बंद. कदाचित बाबूजी फडके त्या ठिकाणी असतील आणि ते म्हणत असेल की भुभुक्कारुणी पिटवा डंका विजयी राघव हरली लंका. कदाचित एखादा स्वातंत्र्य शाहीर त्या ठिकाणी असेल आणि तो म्हणत असेल की शतकानंतर आज पहिली रम्य पहाट. नक्कीच आपण पाहतो की स्वप्न पूर्ण होते कारसेवकांचं. राम मंदिर होते 22 तारखेला पंतप्रधानांच्या हस्ते. त्याचं काय भावना आहे? भावना ज्या संपूर्ण राष्ट्रातल्या तळागाळातल्या एका साध्या चांभार हमाल किंवा आणखी कष्टकरी त्यांच्या मनात सुद्धा आज हेच होतं वर्षानुवर्ष की माझा राम तिथं परत बसलाच पाहिजे त्याच्या स्थानावरती, ज्याचं तिथं जन्मस्थान होतं तिथं. आणि हीच भावना माझ्या सुद्धा मनात आहे, तुमच्या सुद्धा मनात आहे, प्रेक्षकांच्या सुद्धा मनात आहे. नक्कीच आपण पाहतोय की बाबरी ढाचा पाडला त्यानंतर राम कुठे होते किंवा रामाची मूर्ती कुठे होती हा सर्वांना प्रश्न होता. त्यातलंच माधवराव जोशी यांनी ती मूर्ती कुराशी कवटाळून खरं तर जी जपली. त्यानंतर जवळपास आता 30 वर्षानंतर राम मंदिर होतंय. सर्वत्र देशभरात त्याचा आनंद उत्सव साजरा केला जातोय. त्याच्याच काही या आठवणी आहेत. कॅमेरामन सुमितसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.